मंडळी, तुमका माहित आहे आपण आहोत कोकणात, आणि कोकणातली खरी मजा आणि खरी जी परंपरा आहे ती भजनाची, आणि ती म्हणजे रात्री आपण भजनाक चाललो. ठीक आहे, आपल्याबरोबर आता सगळे बंधुराज आहेत तिकडे आणि बाकीचे पण येतात भजनाची मंडळी. तर आता आपल्यासोबत आहेत गोट्या शेठ. इकडे अंधारात ना एकदम ही एक परंपरा, गणपतीत पण भजनं असतात. तशी वेताळदेवी माऊलीचा आज अभिषेक होता, त्यानिमित्ताने भजन आहे. आणि उद्या जत्रोत्सव, तो तर जल्लोष तुम्हाला वेगळा पाहायला भेटणार. आणि सगळ्यांच्या कान टोप्या बघा, पूर्ण इथे स्वेटर बिटर घालून, थंडी तुफान आहे, कुडकुडत आहेत, तोंडातून वाफा निघत आहेत. आणि चला आता जाऊया आपण भजनाला. चला, तर ती तुम्ही पुढची व्हिडिओ पहा आणि आता आजचा पण व्हिडिओ पहा. थोडा वेळ लागेल व्हिडिओ यायला चॅनलला, कारण गावी आहे, थोडं नेटवर्क स्लो आहे. पण व्हिडिओ जेव्हा येईल तुम्हाला तुमच्यावर पोचेल तेव्हा तुम्हाला नक्कीच एक कोकणातला हा चांगला अनुभव पाहायला भेटेल. चला मंडळी, कोकणातली गुलाबी थंडीची रात्र आणि आपण आता चाललो भजनात. इकडे विठ्ठल मंदिर आहे आपल्या वाडीतला, तर इकडनं आता आपण जाणार आहोत भजनात वेतादेवी मातेच्या मंदिराकडे. चला मंदिरात जाऊया, पाया पडून आपण जाऊया पुढे, श्री विठ्ठलांचं दर्शन घेऊ आणि आपण पुढे भजनासाठी जाऊ. आणि आता आमची खरी भजनाची मंडळी येलेली आहे. मग वाट बघत होता, आता मंडळी येत आहे भजनात. भजनाची मंडळी चाललेली आहे. इकडे आमचे गाववाले पतू शेठ, उत्साह बघा, भजनाक जाऊचो. काय बोलता, फुल पॅक, थंडी जोरात थंडी, इकडे फुल पॅक आहे. इकडे पुढे पण फुल पॅक, थंडी लय आहे गावात, सगळी थंडीची तयारी चालू आहे कोकणात. आणि हे वेगळा अनुभव हा भजनाक जाऊचो. इकडे 350 आहेत, सर्व शेत जमीन आहे. शेत जमीतलं जे गवत असता गुरांसाठी ते असं राखून ठेवलं जातं इकडे. आता दिसणार नाही एवढा अंधारात ना. चला आपण जाऊया भजनात. एका बाबा आधी फोन लावा, नाही तर तो भागवत. करुणा करा दया
मंडळी अजून बॅनरच लागतात. भव्य दिव्य जत्रोत्सव. का आलाच नाही तो अजिबात? कुठे बाहेर गेलेला? सरपंच साहेबांचं. तू बाहेर गेलेला का? नाही इकडेच होतो. कोण इकडेच होतो? इथेच तर होतो. का बोललो बनवता इथे होता म्हणून. अलंकापुरी पांडुरंग गे अलंकापुरी समाधि सके समाधि सके मंडळी इकडे बघू शकतास तुम्ही अजून बॅनर लागतात जत्रोत्सवाची. त्याच्यावर तुमका कल्पना येईल असत की मोठो श्री वेताळ देवीचो महाउत्सव जत्रोत्सव इकडे उद्या संपन्न होणार आहे. जवळजवळ 4 ते 5 हजार लोक अपेक्षित आहेत उद्या जत्रोत्सवाला. त्याचप्रमाणे इथे बॅनर बघा इकडून बॅनर लागलेले आहेत. उद्या तुम्ही पाहालच आता थोडा काळोख आहे त्याच्यामुळे दिसत नाहीत. सर्व तयारी इकडे करण्यात आलेली आहे उद्याच्या जत्रोत्सवाची. आणि तिकडे जेवणाची व्यवस्था चालू आहे. जेवण बनवत आहेत मंडळी बाहेरून आलेली आहे जेवण बनवण्यासाठी. आता नुकतीच झाली आहे जेवणाची जोरदार तयारी उद्यासाठी. जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांचं जेवण इथे बनणार आहे. त्याचप्रमाणे देवीच्या मंदिराचं डेकोरेशन चालू आहे इकडे तुम्ही पाहू शकता. आता हे लावा लगेच हे ठोकवा. जन्म
सत्यनंद पाताळाचा अभिनंदन नारायण अवधूत चिंतन सुखदेव दत्त तुझ्या भेटीला
महाराज की जय। बोल बजरंग, बोल बजरंग।